गेल्या एका वर्षापासून मणिपूर शांततेची वाट पाहतोय। मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात मोहन भागवत यांनी एक महत्त्वाचं विधान केलं। प्राथमिकता पाहून विचार करणं गरजेचं असल्याचं देखील भागवतांनी म्हटलंय। मणिपूर हिंसाचारावरून मोहन भागवतांनी आता मोदी शहांना सुनावल्याचं दिसतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी, गेल्या एका वर्षापासून मणिपूर शांततेची वाट पाहतोय। मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात मोहन भागवतांनी हे अत्यंत महत्त्वाचं विधान केलं। प्राथमिकता पाहून विचार करणं गरजेचं असं भागवतांनी म्हणत मणिपूरच्या हिंसाचारावरून त्यांनी मोदी शहांना चांगलंच सुनावलंय। एक साल से मणिपुर शांति की राह देख रहा है। उसके पहले 10 साल शांत रहा। पुराना गन कल्चर समाप्त हो गया ऐसा लगा, और अचानक जो कलह वहां पर उपज गया या उपजाया गया, उसकी आग में अभी तक जल रहा है, त्राही त्राही कर रहा है। कौन उस पर ध्यान देगा? प्राथमिकता देके उसका विचार करना ये कर्तव्य है। मणिपूर या देशाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे। तिथली जी महिला आहे, तिथले जी लहान मुलं आहेत, तिथले जे कर्तृत्ववान पुरुष आहेत, ते भारतीय आहेत। जम्मू मध्ये परवा झाले, एकीकडे माननीय प्रधानमंत्रीजी तिसऱ्यांदा शपथ घेत होते आणि दुसरीकडे जम्मू मध्ये अतिरेक्यांचा हल्ला होत होता। हे प्रचंड वेदना देणाऱ्या गोष्टी आहेत। मणिपूर मध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावरही हल्ला झालाय। याचा अर्थ काहीतरी कुठेतरी चुकतंय ना। आणि मणिपूर बद्दलचा मही आदेश काढत आम्ही किती वेळा चर्चा मागितली। सगळे खासदार इंडिया अलायन्सचे मणिपूरला जाऊन आले, तिथे पण आम्हाला थांबवण्यात आलं। त्यामुळे मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे। त्यांना अशी ट्रीटमेंट का दिली जाते? बोलिए, सरकार को हटाइए, बोल के क्या होता है? मणिपुर में क्या हो गया, कल कश्मीर में क्या हो गया? मोहन भागवत जी आदरणीय है, बोलते हैं, लेकिन सरकार तो उनके आशीर्वाद से चल रही है ना, बोलने से क्या होता है? या संदर्भात आणखीन काही राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्याही आपण पाहूया। कुठेही देशामध्ये अशांतता असू नये, ज्याचा फायदा काही दुष्ट शक्ती, ज्या राष्ट्रविरोधी ताकद किंवा देशाबाहेरील ताकद याचा फायदा घेतात। मणिपूरमध्ये जे घडतंय ते आज नाही आहे, ते 7व्या दशकापासून अशा पद्धतीच्या काही घटना तिथं झाल्या। मधात मणिपूर शांत झालं होतं, पण पुन्हा मणिपूरमध्ये ज्या घटना जातीच्या आधारावर झाल्या आहे त्याची चिंता सरकार करते आहे, आणि सरकार त्यावर खूप बारीक लक्ष देऊन आहे की अशा घटना या राष्ट्रविरोधी शक्तींना प्रोत्साहन देतात। मला असं वाटतं की मोहन भागवतजींनी आता यांना सल्ला देण्यासारखं काही कारण नाही की भाजप आणि संघ हे दोघेही एकत्रित होते आणि त्या पद्धतीने वागत होते। पण जेव्हा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं की आम्हाला संघाचीच गरज नाही, तर कशाला हे त्या पद्धतीची सल्ला त्यांना देतात, मला म्हणजे नवलच वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।